काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी केली। त्यांच्या या वक्तव्यानंतर आता सपकाळांवरती टीका केली जाते। हर्षवर्धन सपकाळांनी औरंगजेबासोबत फडणवीसांची तुलना केली आहे। काय मला माहीत नाही, अशी कोणाशी तुलना काय केली, परंतु ती चुकी असं मी मानेल की कोण औरंगजेब होता, औरंगजेबाचा इतिहास 400 वर्षापूर्वीचा होता, त्यावर मी अधिक भाष्य करतो। मला असं वाटतं की जर अशा पद्धतीचं वक्तव्य केलं असेल तर ते बौद्धिक विकृती आहे, यापेक्षा जास्त मला काही म्हणायचं नाही। सध्या प्रत्येकाला आपलं काँग्रेसमध्ये स्थान बळकट करण्यासाठी अशा पद्धतीचे वादग्रस्त वक्तव्य करून स्वतःची व्हॅल्यू वाढवण्याची किंवा स्वतःला चर्चेमध्ये आणण्यासाठी कदाचित काही लोक अशा पद्धतीने प्रयत्न करतात, परंतु अशा सर्व कृत्यामुळे त्या पक्षाची वाट लागते, त्या नेत्याची वाट लागते आणि जनसामान्यामध्ये सामान्य माणसाच्या समोर त्याची प्रतिमा खराब होते। ज्या आदर्शावर आम्ही सर्व आणि माननीय फडणवीस साहेब छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या आदर्शावर हे राज्य चालवण्याचं काम करत आहे आणि आज त्यांची तुलना जर औरंगजेबासोबत करत आहे तर ह्याच्यात फार हे निंदनीय आहे आणि आज आम्ही यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, हर्षवर्धन सपकाळावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारण हा नुसतं माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्र्यांचा अपमान नाही तर हा संपूर्ण महाराष्ट्राचा हा अपमान आहे आणि त्यांच्यावर आज गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भात आम्ही आज सभागृहात मागणी करणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।